थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका. शिवशंभू या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर कदाचित तो महादेवांचा संकेत असू शकतो. तुम्ही कधी विचार केला आहे का, बेलाचे झाड इतके पवित्र का मानले जाते आणि का प्रत्येक शिवभक्त बेलपत्र भगवान शिवांना अर्पण करतो? आज आपण यामागचं कारण जाणून घेणार आहोत. बेलाचे झाड हे अत्यंत पवित्र आणि औषधी गुणांनी भरलेले झाड आहे. भारतात अनेक ठिकाणी हे झाड मंदिराजवळ आढळते. हिंदू धर्मात असे मानले जाते की या झाडामध्ये दैवी ऊर्जा असते, म्हणूनच अनेक भक्त या झाडाची पूजा करतात. ओम नमः शिवाय. बेलाच्या पानाला बेलपत्र असे म्हणतात. या पानांमध्ये 3 पाने एकत्र असतात. हे 3 पाने दर्शवतात ब्रह्मा, विष्णू आणि महेश. म्हणून बेलपत्र भगवान शिवांना अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की बेलपत्र अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात. आता मी तुम्हाला एक बेलपत्राची कथा सांगणार आहे. एक गरीब भक्त होता. तो रोज महादेवाची पूजा करत असे. त्याच्याकडे काहीच नव्हतं, फक्त बेलपत्र होते. तो रोज श्रद्धेने बेलपत्र अर्पण करत असे. काही दिवसांनी त्याच्या जीवनात चमत्कारिक बदल झाले. कारण महादेवाला वस्तू नव्हे तर भक्ती महत्त्वाची असते. बेलपत्र अर्पण करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या. पान स्वच्छ असावे, तुटलेले नसावे. अर्पण करताना ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम असे मंत्र म्हणावे आणि मनात महादेवाचे ध्यान करावे. जर तुमच्याकडे बेलपत्र नसेल तर शिवपिंडीवरील बेलपत्र स्वच्छ धुवून पुन्हा अर्पण करू शकतात. श्रद्धा आणि भावनेने केलेली ही उपासना महादेवांना नक्कीच प्रिय होते. बेलपत्र अर्पण केल्याने मन शांत होते, ताण कमी होतो, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महादेवांची कृपा मिळते. महादेव आपल्याला एकच संदेश देतात, साधेपणा आणि श्रद्धा ठेवा. मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही, फक्त मनापासून भक्ती करा. जर तुम्हाला महादेवावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा हर हर महादेव. आणि अशाच भक्ती व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद.